नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. माऊली, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण सध्या किती छान प्रसन्न झालंय ना. म्हणजे घराबाहेर पडलं की आपसुकच टाळांचा किणकिणाट, कुठेतरी मध्येच ऐकू येणारी मृदुंगावरची थाप, रस्त्यावर सहजच भेटत जाणारी वारकरी मंडळी आणि या सगळ्यात आपणही गुणगुणायला लागतो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. किती मजा आहे ना. नकळत का होईना पण कसलीच आशा न बाळगता त्या विठ्ठलाचं ध्यान आपल्याकडून होतंय. किंबहुना तोच परमात्मा आपल्याकडून ते करून घेतोय. शेवटी त्याच्या लेकरांची त्यालाच काळजी. त्याच्या दारात कोण येतंय, कोणत्या मार्गाने येतंय याचं त्याला फार महत्त्व असावं असं वाटत नाही. त्याच्या दारी तुम्ही जाताय, त्याचं नाम शुद्ध समर्पण भावाने गाताय, म्हणजे त्यांनी तुम्हाला आपलं मानलंय हे नक्की. जन्माला आलोय म्हणजे भोग काही चुकणार नाहीत आणि हे भोग भोगूनच संपवावे. याच सगळ्या परीक्षांमध्ये, खडतर प्रसंगांमध्ये कस लागतो या भक्तीचा. तसा राजाचा रंक आणि रंकाचा राव करायला त्याला कितीसा वेळ लागणार. पण जेव्हा जेव्हा आपल्याला या हक्काच्या पाठी राखायचं विस्मरण व्हायला लागतं, उपासनेपेक्षा वासना प्रबळ व्हायला लागते, कैलीच्या मायेनं अहंकारानं मन बुद्धी खितपत पडायला लागतात, तेव्हा सामोरं आलेल्या परिस्थितीतून बाहेर पडताच येत नाही हे स्पष्ट जाणवायला लागतं. ज्याला ज्याला म्हणून या भवपाशात अडकून माझं म्हटलं, प्रेम दिलं, ती नाती ती माणसंही या क्षणी दुरावतायत असं वाटतं आणि मग उरतो तो फक्त पश्चाताप. पण हाच तो क्षण असतो जेव्हा खऱ्या अर्थी परब्रह्माच्या अस्तित्वाची लख्ख जाणीव होते आपल्याला. स्वतःतूनच स्वतःला सावरण्यासाठी, उद्धरण्यासाठी तो सद्गुरू आपल्या पाठी येतो आणि आपल्याला पुढची वाट दाखवतो. ज्ञानोबांच्या ओळी सार्थ ठरतात अशा वेळी. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. परमेश्वराच्या आपल्यावरच्या प्रेमाची प्रचिती घ्यायची तर एकदा नक्की करावी वारी. त्या प्रवासात प्रत्येकाची आपल्या विचारांची, भक्तीची, प्रेमाची एक स्वतंत्र दिंडी असते. पण जसं जसं त्याच्या जवळ पोहोचू तसा तसा त्यातला एकात्मभाव जाणवू लागतो. माझं तुझं, उच्च नीच हा सगळा भेद बाजूला पडतो आणि त्या विटेवर उभ्या असणाऱ्या सावळ्या चैतन्याची ओढ लागायला लागते. आणि याच वेळी जाणवतं ते त्या परमात्म्याचं निरपेक्ष आणि वारीतल्या प्रत्येकाप्रती असलेलं समान प्रेम. नामदेव महाराज म्हणतात तसं, उभा विटेवरी भक्तांचा कैवारी, उभा विटेवरी भक्तांचा कैवारी, भेटावया उभारी दोन्ही भाया, गुणदोष त्याचे न पाहेची डोळा, गुणदोष त्याचे न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशिराज, ऐसा दयावंत घेतो समाचारू, ऐसा दयावंत घेतो समाचारू, लहान आणि थोर सांभाळितो, सर्वा लागी देतो समान दर्शन, सर्वा लागी देतो समान दर्शन, उभा तो आपण समपाई, नामा म्हणे तया भक्तांची आवडी, नामा म्हणे तया भक्तांची आवडी, भेटावया कडाडी उभा ठेला, भेटावया कडाडी उभा ठेला. आपल्या या शब्दवारीच्या रूपानं सर्व भावानं त्याच्या चरणांवर नतमस्तक होत राहूया. माऊली, उद्याची चढण थोडी कठीण असेल, पण हरिनामाचं बळ आपल्या पाठीशी आहे म्हटल्यावर चिंतेचं कारणच नाही. तेव्हा एक मुखानं बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.